शिरूर तालुक्यापासून माजलगावपर्यंत गेवराई, बीड, वडवणी आणि माजलगाव, शिरूर 5 तालुक्यातले शिंदपाना काठचे 100 किलोमीटरचे 140 गावातील शेतकरी आम्ही विविध मागण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करीत आहोत। आमचं असं म्हणणं आहे की ते पूर्वी जे पहिला जो त्याचा डाटा होता त्याप्रमाणे ते टर्न जरी नाही दिले आता समजा खर्चाच्या मानाने, आणि गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरातून लिमगाव मायंबाच्या बाजूला जर हे सिंदफणा नदीमध्ये हा कालवा सोडला आणून तर इथून खाली 3-5 तालुक्यातील सर्व गावांना हे पाणी मिळू शकतं उन्हाळ्यामध्ये। उन्हाळ्याची चाहूल लागली की अनेक गावांमध्ये पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवतो आणि बीड जिल्ह्यामध्ये म्हटलं तर नेहमी दुष्काळाचं सावट या ठिकाणी पाहायला मिळतं आणि यामध्येच आता बीड तालुक्यातील सिरस मार्ग या ठिकाणी 140 गावांनी आमरण उपोषण करण्याचं ठरवलं आहे। यामध्ये आपण पाहू शकतात माझ्या पाठीमागं 140 गाव हे आता बारी बारी या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहे। जायकवाडीच्या पाण्यासाठी आमरण उपोषण हे सुरू झालेलं आहे। लोक लढा हक्काच्या पाण्यासाठी असं बॅनर देखील या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आता हे गावकरी यांनी अनेक फलक या ठिकाणी समोर यांच्या मागण्या आहेत ह्या ठिकाणी त्या लावलेल्या या ठिकाणी पाहायला मिळतात। नेमकं आता त्यांच्या काय मागण्या आहेत आणि हे आमरण उपोषण या ठिकाणी यांनी आजपासून सुरुवात केलेली आहे। हे कधीपर्यंत चालणार, काय चालणार, नेमकं काय मागण्यात हे देखील या ठिकाणी बघणं गरजेचं आहे। काय सांगाल, आमरण उपोषणाला बसलेला आहात, काय काय मागण्या आहेत, काय सांगा? गेल्या 1 वर्षभरापासून सिंदपाना काठच्या शिरूर तालुक्यापासून माजलगावपर्यंत गेवराई, बीड, वडवणी आणि माजलगाव, शिरूर 5 तालुक्यातले शिंदपाना काठचे 100 किलोमीटरचे 140 गावातील शेतकरी आम्ही विविध मागण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करीत आहोत। आतापर्यंत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, शरद पवार साहेब, पालकमंत्री मंत्री पंकजा मुंडे साहेब असे बरेच लोकप्रतिनिधी, आमदार सुरेश अण्णा धस सगळ्यांना भेटलो आहेत। जायकवाडीचं पाणी उपसा सिंचन योजना करून सिंदपाना नदीमध्ये सोडावे। जायकवाडीचा जो उजवा कालवा गेलेला आहे चकलांबा परिसरातून त्या कालव्याला उपकालवा करावा। त्याचप्रमाणे सिंदपाना नदीवर साखळी बंधारे बांधावेत। मराठवाडा वॉटर ग्रीड योजना जी केवळ 10 वर्ष झालं फक्त घोषणा आहे, तिची अंमलबजावणी काहीच नाही, तिची अंमलबजावणी करावी। त्या योजनेमध्ये शेती आणि उद्योगांना पाणी द्यावं। त्याचप्रमाणे नदीजोड प्रकल्प राबविला जावा आणि या पाण्याच्या मराठवाड्याचा जो अनुशेष आहे तो गतीनं भरून काढावा। यासाठी कालबद्ध कार्यक्रम सुरू करावा, एक समिती नेमावी। या सर्व मागण्यांसाठी सिरस मार्ग या गावातून आज आम्ही उपोषण चालू केलं आहे। हे आमरण उपोषण राहणार असून जोपर्यंत सरकार याची दखल घेत नाही, काही अंमलबजावणी करीत नाही, तोपर्यंत 140 गावातील शेतकरी आम्ही उपोषण करणार आहोत। आज नक्कीच यामध्ये काही ज्येष्ठ नागरिक देखील आपल्यापाशी आहेत, त्यांना देखील विचारूयात। खरं तर फार अनुभवी आहात, बऱ्याच वर्षांचा अनुभव तुमचा आहे, किती वर्षापासूनचा हा लढा चालू आहे, काय सांगाल आणि काय मागणी करणार? या परिसरामध्ये हे कायम दुष्काळी परिसर आहे आणि जायकवाडी धरण सुरू झाल्यापासून या धरणाचे मूळ उजव्या कालव्याची लांबीच कट केलेली, तिचे 2 टर्न कमी केलेले आहेत 1972च्या दरम्यान। आणि मग आमचं असं म्हणणं आहे की ते पूर्वी जे पहिला जो त्याचा डाटा होता त्याप्रमाणे ते टर्न जरी नाही दिले आता समजा खर्चाच्या मानाने, परंतु त्याला उपकालवा जर केला आणि गेवराई तालुक्यातील चकलांबा परिसरातून लिमगाव मायंबाच्या बाजूला जर हे सिंदफणा नदीमध्ये हा कालवा सोडला आणून किंवा उपसा पाईपलाईनच्या द्वारे जरी आणून टाकलं तर इथून खाली 3-5 तालुक्यातील सर्व गावांना हे पाणी मिळू शकतं उन्हाळ्यामध्ये आणि टंचाईच्या काळामध्ये पाण्याची समस्या सुटू शकते। व आता याच्यासाठी सरकारचं नीती म्हणजे याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, हा दृष्टिकोन बदलण्यासाठी आम्ही 140 गावच्या लोकांनी आता हा लढा उभा केलेला आहे। सरकारने या जर मागण्या मान्य नाही केल्या तर काय तीव्र आंदोलन करणार?
तीव्र आंदोलन करावंच लागणार आहे ना. सरकारचं याच्याकडे पूर्ण लक्ष वेधण्यासाठी आम्ही मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांची औरंगाबादला जाऊन भेट घेतली. तिथं विभागीय आयुक्ताला निवेदन दिलं. त्याच्यानंतर शरद पवार साहेबाला भेटले सर्व गावकरी. आणि याच्यामध्ये जे तरुण मुलांनी जे सहभाग घेतलेला आहे ही 140 गावामध्ये त्यांनी आत्तापर्यंत 3-4 वेळेस राऊंड झालेत त्यांचे. आणि याच्यासाठी काय पैसा वगैरे कुणी देत नाही. हे स्व खर्चाने हे सर्व नेतृत्व पुढं आलेलं आहे. आणि याचा तडा लावल्याशिवाय हे समस्त एवढे 140 गावातले लोक थांबणार नाही. नक्कीच यामध्ये काका काय सांगाल की 140 गावं आता रोज वेगळे एक गावं या ठिकाणी आमरण उपोषण करणार आहे. किती दिवसापासून लढा चालला होता आणि स्थानिक नेत्यांना काय तुम्ही संदेश देणार आहे? स्थानिक नेत्याला एवढंच सांगणार आहे की आम्ही मला हे जे 140 गावं आहेत याच्या 140 गावातून हे 3 शिंदपणा, डोंबरी, दुर्पा 3 नद्या जातात. हे जर सगळं पाणी याच्यात सोडलं तर हे सगळं पाणी प्रश्न सुटणार आहे. आणि जर समजा ह्याच्यावर जर विचार नाही केला सरकारने तर आम्ही याच्यानंतर तीव्र आंदोलन करणार मुंबईला. यामध्ये बीडच्या स्थानिक नेत्यांना काय तुम्ही आव्हान करणार आहात, काय त्यांना इशारा देणार आहात? त्यांना तेच सांगितलं की आम्हाला हे जे आम्ही लोकलढा सुरू केलेला आहे हे तुम्ही आला याचं लक्ष करून याला जर तुम्ही हे केलं प्रतिनिधीने सगळ्यांचं सगळंच होईल. आमचे आमदार पंडित हे आपले पवारसाहेब, दसांना यांना सगळ्यांना निवेदन दिलं. खासदार साहेब, सोनवणे साहेब तर आज येणार आहेत, बजरंग बाप्पासुद्धा. हां की आमचं एवढं मागणी मान्य करा, नाही तर आम्ही मग तीव्र आंदोलन करू. मग पुन्हा अजून पुढं मुंबईपर्यंत जाऊ शकतो आम्ही. आता हे जोपर्यंत हे मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच राहणार. हां चालू ठेवणार आम्ही. हां त्याच्याशिवाय इलाजच नाही. आता काय दर 2 वर्षांनी दुष्काळ पडतो. यामध्ये जर पाहायला गेलं या आंदोलनासाठी विशेष म्हणजे जरांगे पाटील यांचे बंधू देखील या ठिकाणी आलेले आहे. एकीकडे आरक्षणाच्या लढ्यासाठी जरांगे पाटील तिकडे लढत आहे तर पाण्यासाठी त्यांचे मोठे बंधू या पाण्यासाठी या ठिकाणी येऊन लढत आहेत. सर भाऊसाहेब नव्हते. काय सांगाल तुम्ही? पाण्यासाठी हा संघर्ष गावकऱ्यांचा चालू आहे आणि या संघर्षामध्ये तुम्ही देखील साथ देत आहेत. काय सांगाल या गावकऱ्यांसाठी काय म्हणा? साथ देण्याचं कारण म्हणजे सगळ्याला पाण्याची आवश्यकता आहे. आणि हा पट्टा पूर्ण कोरडवाहू आहे. शिंदफण्याचा जेवढा पट्टा आहे पूर्ण कोरडवाहू, बंधारे वगैरे सगळे आहे पण त्याच्यामध्ये पाणी नाही आहे. तर आमचं एकच विनंती शासनाला पण की त्यांनी गोदावरीचं पाणी या शिंदफणे सोडण्यात यावं असं आमची त्यांना विनंती आहे. आणि जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत लढा चालू आहे. यामध्ये काय इशारा देता तुम्ही सरकारला इशारा हाच आहे की आमच्या शेतकऱ्याला थोडं पाण्याचं हे करा, ॲडजस्टमेंट करा आणि कसल्या पद्धतीने पाईपलाईनद्वारे किंवा पाटाद्वारे पाणी सोडा ही आम्हाला शासनाला विनंती आहे. नक्कीच यामध्ये जर पाहायला गेलं तर हा लढा आता गावकऱ्यांनी उभा केलेला आहे आणि या लढ्यामध्ये नेमकं आता हे कुठपर्यंत लढा चालणार याकडं शासन, प्रशासन आणि बीडचं स्थानिक जे नेते मंडळी आहे हे लवकरात लवकर लक्ष देणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे. लोकाशा TV साठी कॅमेरामन मुकुंदसोबत रोहित दीक्षित, बीड.